आणि त्या मंदिरासाठी या ठिकाणी रोख रक्कम देणगी आपण देत आहोत। तर मी रुपेशजी पाटील आणि मधुकरजी भोईर काकांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे आणि एकनाथजी पाटील या आपण पुढे आणि सन्माननीय मंगतराम बाबू पाटील यांच्या सौजन्याने आपण देणगी देणार आहोत। त्यानंतर गोपालजी पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपण तर पुढे यायचं आहे। एक खूप मोठी मित्र म्हणे की मोठे मनाचा मोठेपणा रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो की आपण ज्यावेळी एखादा बर्थडे सेलिब्रेशन करतो त्यावेळी भरपूर पैसे खर्च करत असतो, परंतु एक चांगल्या कामासाठी खर्च करणं हे खरोखरच कर्तव्य आहे, एक मोठेपणा आहे आणि तो मोठेपणा रुपेशजी पाटील यांनी मात्र या ठिकाणी दाखवलेला आहे। धन्यवाद रुपेशजी पाटील, असंच कार्य तुमच्याकडे घडतील अशी आम्ही तुमच्याकडे अपेक्षा बाळगतोय। तर आता मात्र आपण जाऊया मॅचच्या दिशेने, कारण सेमीफायनलची मॅच आहे आणि या स्पर्धेसाठी सुमित डेव्हलपरचे मॅनेजर डायरेक्टर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 11,000 रुपयाचं मात्र या ठिकाणी देणगी आलेली आहे। तर त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि समोरच्या कक्षामध्ये मात्र ठिकाणी सज्ज होतील आता मात्र हे मॅच कव्हर करण्यासाठी माझे सहकारी समालोचक मनोज कारवे सर। थँक्यू सो मच ओमकारजी सेट्टे सर, थँक्यू सो मच PTC व्हॉइस योगेश पाटील सर। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगतोय सेमीफायनलचा मुकाबला। विकी स्पोर्ट कोकसे वर्सेस हंसिका स्पोर्ट्स पिंपलकर आणि हा आला पहिला षटकार। मला नाही माहित माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल, परंतु त्यात मात्र एवढं मात्र नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली। कधी न हार मानणारा बबलू पाटील या ठिकाणी आक्रमक झालाय आणि आगाज करतोय षटकाराने। धावसंख्या पोहोचवली आहे 10 वर, एक चौकार एक षटकार, 3 चेंडू झाले, 3 षटकांचा मुकाबला, सेमीफायनलचा मुकाबला रंगतोय। निमित्त आहे विकी स्मृती चषक 2022चा थरार। ATM बॉक्स खुला झालेला आहे कारवेसर, कारण या शिक्षणासाठी सिरताज भाई यांच्याकडून बबलूसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे, ज्याने कालच्या दिवसामध्ये सुद्धा मात्र भरपूर पारितोषिक विकी स्पोर्ट कुशेखाच्या खेळाडूंना दिलं होतं आणि या ठिकाणी सुद्धा मात्र 500 रुपये जमा आहेत आमच्याकडे। पैज लावायची तर स्वतःच्या सोबतच लावा, जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचा अहंकार जिंकाल। स्वतः भोवतीच पैज लावा हे 22 खेळाडूंना सांगू इच्छितो आणि असं काय खेळ करून दाखवा की इथे इतिहास घडला पाहिजे। ह्या क्रीडांगणावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे या ठिकाणी प्रीतम भोईर यावेळेला बबलू पूल करतोय, इट्स अ पॉवरफुल सक्सेसफुल सिक्सर। आयुष्याच्या किंवा जीवनाच्या खेळात असं काही करून दाखवा की लोकांनी तुमचं नाव फेसबुकवर नव्हे, व्हॉट्सअपवर सुद्धा नव्हे, तर तुम्हाला गुगलवरती सर्च केलं पाहिजे। अशी कामगिरी करून दाखवण्याची वेळ आली, ती कामगिरी करून दाखवतोय। मैदानामध्ये आक्रमक झालाय, बबलूचं तुफान आलंय, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे षटकाराने 16 वर। अजून पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे या षटकारासाठी सिरताज भाई यांच्या माध्यमातून बबलू पाटील साठी। फॅन्टॅस्टिक, व्हॉट अ स्ट्रोक, परंतु झेलची शक्यता होती, अगदी बीट करून जातोय डिबेक्सचा कव्हरला, सुंदर चौकार, बबलू ऑन फायर। थँक यू। चांद उगवला आणि चांदण्या बघायला निघाल्या बबलूला। बबलू हा चांद इथे उगवलाय आणि मी म्हणतो की चांदण्या नक्कीच बघायला निघाल्या की कोण आहे बबलू पाटील। आक्रमक झाल्या, धावसंख्या पोहोचवली आहे पहिल्या षटकामध्ये। झोका सुरुवात देत असताना विकी स्पोर्ट कुकसे संघाला 20 वर नेऊन ठेवले, 20 ऑन द बोर्ड।
हंसिका पिंपळकर सकाळ नक्कीच डोकेदुखी असेल. समोर आहे आता बंटी पाटील. हे दोन्ही भाऊ बंधू अनेक जणे विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. ह्या नक्कीच जोडगुलीला फोडावं लागेल. विकेट प्राप्ती करायला सूरज जोशी त्याने सज्ज झाला आहे. हलक्या त्याने फक्त पुश केलं. बंटीला माहिती की त्या ठिकाणी बबलू आक्रमक झाला आहे, तर आपण त्याला स्ट्राईकला आणलं पाहिजे. चांगली रणनीती वापरतोय बबलू, गुड जॉब. पण तो विकेटची दरकार नक्कीच असणार आहे पिंपळकरचा विचार करायचा झाला तर. धावसंख्या 21 वर पोहोचली आहे. रसिको, सेमीफायनलचा मुकाबला यजमान संघ विरुद्ध पाहुणा संघ, दोन्ही पण तोडीस तोड संघ आहे भिवंडी तालुक्यातील. एकमेकांच्या समोर इथे उभे ठाकलेत. कोण कोणाला आसमान दाखवेल, धूल चारेल, पाणी पाजेल. पुढे सरसावून पावलांचा वापर करतोय. बॅटची थिक एज लागून चेंडू ट्रावलतोय. बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये वेगाने क्षेत्ररक्षक डीपमध्ये देतोय आणि फक्त बबलूला सिंगल वरती समाधान मानावं लागेल. चौकार षटकांची आतिषबाजी पहिल्या षटकामध्ये केल्यानंतर या ठिकाणी सूरज जोशी क्लेवर टॅलेंटेड क्रिकेटर आहे. धावाती रोख लगावतोय आणि ही कामगिरी त्याची नक्कीच वाखाणण्याजोगी होऊ लागले या दोन चेंडूंमध्ये. दरम्यान या ठिकाणी कुक्षे ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ माधव पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. त्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज जे रोख रक्कम आहे ती दिली जाणार आहे. 7,777 रुपये पारितोषिक आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज साठी देणार आहोत. माझा भाऊ जर एका बाजूला निबंध लिहितोय तर मी कविता का लिहू नये असं सांगत असताना बंटी पाटील त्याकडे आक्रमक झाला आणि षटकार खेचला. स्क्वेअर ऑफ द विकेट. धावसंख्या पोहोचवली आहे 28 वर. पुन्हा एकदा त्याच दिशेने प्रयत्न होता परंतु थोडेसे अर्ली खेळले. चेंज ऑफ पेस करतोय गोलंदाज सूरज जोशी. फसवा चेंडू. पंचांनी बाईचा इशारा केलेला त्या ठिकाणी आणि एक धावेने धावसंख्या राहुल पाटील सांगतायत मला छान साथ देत आहेत. पोहोचली ती 29 वर. 29 ऑन द बोर्ड. दोन्ही पण संघ या ठिकाणी श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. प्रतिष्ठेची लढाई या मैदानात रंगते. रुपेश दादा पाटलांना वाढदिवसाचं गिफ्ट देण्याचा प्रयत्न असणार आहे. नक्कीच हलक्यातून स्टीअर केलं शॉर्ट थर्ड मॅनला सिंगलची प्राप्ती. बबलू निराश आहे त्या ठिकाणी कारण प्लेसमेंट गॅपमध्ये नाही झाली. परंतु क्रिकेटमध्ये होत असं धावसंख्या 30 वर पोहोचली. पहिल्या षटकात 20 धावा आल्यानंतर आता मात्र कमबॅक करून देतोय सूरज जोशी. कारण अगदी नावाजलेला पकलेला खेळाडू आहे सूरज जोशी. त्याच्या समोर सुद्धा हे दोन जोड गोळी पाहतो बंधूंची जोडी. विकसे कुकसे गावाला लागलेले वरदान आहे, मिळालेलं वरदान आहे क्रिकेटच्या माध्यमातून या जोडीचं. अनेक जोड्या आहेत ज्यांनी इतिहास घडवला क्रिकेटमध्ये. रिवर्सचा पवित्रा करण्याचा प्रयत्न गरज होती का? डायरेक्ट हिट. हो, सरप्राईज झाला त्या ठिकाणी बंटीने. अशा प्रकारे दुसरं षटक समाप्त झाल्याचा इशारा करत असताना मैदानामध्ये पहिल्या षटकात 20 धावांनी ह्या षटकामध्ये धावसंख्या 30 पर्यंत पोहोचली. म्हणजे 10 धावा फक्त आलेल्या आहेत ह्या षटकामध्ये. एकूण धावसंख्या झाली आहे विकी स्पोर्ट कुक्षे संघाची 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गडी बाद नाही 30 धावा. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, तुम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहत असाल की मॅन ऑफ द सिरीजसाठी तुम्हाला एखादा गिफ्ट किंवा एखादं वस्तू दिली जात असते, परंतु या स्पर्धेमध्ये असं काही नाही. तुम्हाला रोख रक्कम दिली जाईल. सिरीजसाठी 7,777 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत कुकसेगावचे माजी सदस्य एकनाथ माधव पाटील. याचकडे ते पारितोषिक दिले जाणार आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा कॅश प्राइज आहे प्लस ट्रॉफी आहे आणि ते आम्हाला लाभलेले आहेत. 3,333 रुपये त्या खेळाडूला देण्यात येतील. जगदीश काशीनाथ पाटील आणि प्रमोद काशीनाथ पाटील याचकडनं ते आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. ते सर्व दात्यांनी ज्या दात्यांनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलेलं आहे सर्वांचं मनातून मी हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय. नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं, सहकारी मंडळाचं कोटी कोटी आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी छान स्पर्धा या ठिकाणी संपन्न होण्याच्या मार्गावर आणि हा शॉट सुद्धा संपन्न होतोय अगदी छान पद्धतीने. स्लॉग स्वीप षटकार. दरम्यान या ठिकाणी या नवनिर्वाचित सरपंच कुक्षे ग्रामपंचायतीच्या सौभाग्यवती चित्रा रवींद्र माळी मॅडमचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. तुमचं मी विकी स्मृती चषक 2022 मध्ये आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याची नुकतीच सरपंच पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. जो ग्रामपंचायतीने मात्र मॅडमवर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास नक्कीच सार्थ ठरवतील अशी मी आपणास विनंती करतोय आणि अपेक्षा बाळगतोय.
लक फॅक्टर ऑन फॉर बबलू पाटील आणि विकी स्पोर्ट कुक्सचे चेंडू फ्लाय झालेला, पण तो दोन्ही पण फिल्डरने प्रयत्न न केलं. एका बाजूला प्रीतम होते, प्रीतम प्यारे, दुसऱ्या बाजूला सूरज जोशी एकमेकांना कॉल दिला आणि चेंडू सुरक्षित लँड झाला नो मॅच लँडमध्ये. 2 धावांनी धावसंख्या फुलत असताना 38वर 38 ऑन द बोर्ड. सेमीफायनलचा मुकाबला. 2 चेंडू झालेत या शेवटच्या षटकातील. अमोल मागच्या सामन्याचा शिल्पकार, अगदी सुंदर त्यांनी गोलंदाजी केली होती. परंतु सूरज जोशीने पायंडा रचला, हो फुलटॉस फेकून दिलाय दुर्ग की छाव में. षटकार. अरे अभी न पूछो हमसे मंजिल कहाँ है, अभी तो हमने चलने का इरादा किया है, न हारे हैं न हारेंगे कभी, ये किसी और से नहीं बस खुद से वादा किया है. बबलू आणि बंटी अगदी आक्रमक झालेत. मैदानामध्ये वादळ आले, एक तरफ आंधी तो एक तर तुफान. यस योगी सर. आणि या षटकासाठी अजून मात्र श्रीताज भाई याचकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. क्या बात आहे, श्रीताज भाईसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एका बाजूला मैदानामध्ये ब्लास्टिंग होते आणि दुसऱ्या सिरताजबाई कालच्याच प्रमाणे सलग 4 दिवस अगदी या ठिकाणी खैरात करतात कॅचची. गोदरेजचे जावई आहेत सीताजबाई. क्या बात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4-4. ओहो एलिव्हेशन नाहीये, चेंडू हवेत फ्लाय होते आणि कव्हरला झेल टिपला जाते. सॉफ्ट डिफिसल. बबलू बाद. कुकचे संघाच्या खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे. जर कुठल्या प्रकारची तुम्ही जर विकेटचा हॅट्रिक पूर्ण केली किंवा षटकार चौकार हॅट्रिक पूर्ण केली तर आता मात्र चेंडू कमी शिल्लक असतील, तुम्ही विकेटचा हॅट्रिक पूर्ण करू शकता. आणि त्यासाठी अनिल गोपाल दरे याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 4 चेंडू झालेले आहेत ह्या षटकामध्ये. 2 षटकार, 1 विकेटचं पतन, 1 डबल. अशा प्रकारे 14 धावा कुठल्याच नवीन फलंदाज महेश पाटील येतोय नॉनस्ट्राईकला, पण तो स्ट्राईकला आहे बंटी पाटील. सेकंड लास्ट टू गो. गोलंदाज अमोल. यावेळेला शॉर्ट अंपुलकाचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय सरळ लॉंग ऑन कडे. प्रीतम त्या ठिकाणी स्ट्रॉंग हँड ज्याचा आहे झेल सोडलोय आणि पाहता पाहता 2 धावांचं वरदान मिळते बबलू पाटील ब्रँड बंटीला. नशिबाची साथ. लक फॅक्टर ऑन फॉर बबलू अँड बंटी ऑल्सो. बबलूचा झेल सुद्धा घेण्याचा मानसिकता नव्हती आणि या ठिकाणी घेतलेला झेल सोडला अक्षरशः. काय झालं काय बिघडलं कळत नाही पिंपळकर संघामध्ये, परंतु क्षमता आहे त्या संघामध्ये. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्या समोर. नक्की धावांचा शिखर उभा करावा लागेल तो प्रयत्न, परंतु लास्ट टू गो नाऊ. धावसंख्या पोहोचली आहे 45 वरती. 46. बंटी ऑन स्ट्राईक. 2 धावा घेतल्या. हो उचली किनारा चेंडू बाउन्स टाकण्याचा प्रयत्न. अमोलचा तेच दरार मार आणि पाहता पाहता 3 षटकांची समाप्ती झाली. निर्धारित 3 षटकं समाप्त झाली आणि अशा प्रकारे पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर धावसंख्या रसिको विकी स्पोर्ट कुक्षी संघाची 47 आणि लक्ष्य ठेवले ते म्हणजे 16.0च्या सरासरीने 28 धावांचं पिंपळकर संघापुढे आज सेमीफायनलचा किताब पटकवण्यासाठी. या स्पर्धेतील आपण दुसरे सेमीफायनलची मॅच इथे मात्र मित्रांनो अनुभवतो. विकी स्पोर्ट कुक्षी संघाने नाणेफेकी गमावल्यानंतर बॅटिंग प्रथमतः केली. 47 धावा जोडल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी हंसिका स्पोर्ट पिंपळकर संघाला 48 धाब्यांची आवश्यकता असेल. या धाबा कशा रीती पूर्ण होतील तत्पुरती मी या ठिकाणी ज्या दात्यांनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं त्यांचं मी आभार व्यक्त करू इच्छितो. आपण पाहू शकता पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापासून जे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय ज्यांची नावानी स्पर्धा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळते. बँड पथक 2 मिनिटं. बँड पथक 2 मिनिटं तुम्ही थांबायचं आहे. थांबा. थँक्यू. बँड पथक तुम्हाला नक्कीच संधी मिळेल. ज्यांची नावाने तुम्ही स्पर्धा मित्रांनो खेळत आहात. कैलासाशी विकी गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ जे आपण ट्रॉफीज पाहतो जे आम्हाला लाभलेले आहेत चेतन गोपाल पाटील यांच्या माध्यमातून त्याचा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी जे आकर्षक ट्रॉफीज पाहतोय आपण स्वर्गीय यशवंत लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ बबलू पाटील याचकडे आम्हाला ट्रॉफीज मिळालेल्या आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी जे सुंदर ट्रॉफीज पाहतोय कुक्षीगावचे उद्योजक सोमनाथ लडकू पाटील याचकडे लाभलेले आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी तुम्ही पाहू शकता स्वीट बॉक्स आहेत, गिफ्ट हॅम्पर आहेत, हेड कॅप आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आकर्षक ट्रॉफीज आहे जे आम्हाला लाभलेले आहे. जयेंद्र पाटील, श्याम पारदी, ज्ञानेश्वर पाटील, राहुल पाटील आणि टॉस विनिंग कॅप्टनला शितिबे आपण देत आहोत ते कल्पेश पाटील, स्वर्गीय हरिदास पाटील त्यांच्या स्मरणार्थ आम्हाला लाभलेलं आहे. त्या सर्व दात्यांचा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर पहिल्या क्रमांकासाठी कॅश प्राइज आम्हाला लाभलेला आहे सुमित सायद्रा डेव्हलपरच्या माध्यमातून सन्माननीय पद्माकरजी भोईर यांचं मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज लाभलेला आहे कुक्षीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक शेखर मोतीराम पाटील यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतोय.
तिसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राईज आम्हाला लाभलेले आहेत माजी सरपंच ग्रामपंचायत कोशिंबीचे दानशूर व्यक्तिमत्व आमचे अगदी जवळचे मित्र राम ठाकरे यांच्याकडनं त्यांचा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर चौथ्या क्रमांकासाठी कॅश प्राईज आम्हाला लाभलेले आहेत ग्रामपंचायत कुक्षीचे विद्यमान सदस्य आणि भावी सरपंच निलेश पांडुरंग देसले यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सुमित डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्हाला कॅश प्राईज लाभलेला आहे तर मी भगवानजी राठी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर दिलीप एकनाथ पाटील याचकडनं आम्हाला एकूण 4 दिवस ब्रेकफास्ट मिळालं त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जे आपण स्वादिष्ट जेवण इथं मात्र मित्रांनो 4 दिवस या ठिकाणी केलं ते स्वादिष्ट जेवण आम्हाला सुनील मागे यांच्याकडून आम्हाला चांगलं सहकार्य लाभलं त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर विलास काळूराम पाटील पांडुरंग शेलार राजारामजी माली सरपंच मॅडम चित्रा रवींद्र माली साईनाथ पाटील यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलेलं आहे. चेंडू सहाय्य आम्हाला लाभलं महेंद्र विषय कुणाल गोंदले आणि वैभव पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी रोख रक्कम 7,777 रुपये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे. कुक्षेगावचे माजी सदस्य एकनाथ माधू पाटील यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जगदीश पाटील आणि प्रमोद पाटील याचकडनं उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज साठी रोख रक्कम 3,333 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये जो सर्वात जास्त षटकार आणि चौकार ठोकेल त्या खेळाडूसाठी स्वर्गीय यशवंत लक्ष्मण पाटील त्यांच्या स्मरणार्थ विनोद यशवंत पाटील याचकडून स्मार्टफोन दिला जाणार आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलेलं आहे अमोल पाटील यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर विद्यमान सभापती सन्माननीय एकनाथजी देव पाटील याचकडे सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. शिवसेनेचे विभाग प्रमुख रघुनाथजी पाटील यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ओ टू यू कॉम बॉक्स. येस थँक्यू सो मच. मैदानामध्ये सूरज जोशी नावाचं वादळ आलं आणि आल्या आल्या अक्षर षटकार दाखवला प्रेक्षकांना. धावसंख्या आहे 8 ऑन द बोर्ड. येस योगी सर. तर सेमीफायनलची मॅच तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळते. या सलामी जोडी आपण पाहतो या सूरज जोशी आणि त्याचे समयुत आहेत बॅट्समन सौरभ बॅकफुटला गेले होते या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावर फटका खेळायचा होता परंतु या ठिकाणी एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. करण शेलार आहे त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि सूरज जोशीने मात्र या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली. टार्गेट आहे 48 धावांचं आणि कारविसर हा षटक फार इम्पॉर्टंट असेल तो म्हणजे हंसिका स्पोर्ट पिंपळकर संघाला. नक्कीच कारण धावा आतापर्यंत 9 झालेल्या आहेत. चेंडू झालेत या ठिकाणी लिगली फक्त 2 चेंडू पडलेत. लक्ष्य 28 धावांचं प्रति षटक 16ची सरासरी राखायची आहे पिंपळकर संघाला. पण सुरुवात अतिशय चांगली पाहायला मिळते ते म्हणजे पिंपळकर संघाची कारण एक षटकार सुद्धा पाहिला आपण सूरजच्या माध्यमातून. बंटी पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. हा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय परंतु लाईन पाहावी लागेल चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत वाईटचा इशारा आणि आता मात्र आपल्याला खेळाडू कक्षामध्ये जल्लोष पाहायला मिळतोय कारण धाबा भरपूर वेगाने येत आहेत. जल्लोष फक्त खेळाडू कक्षातूनच का प्रेक्षक आपण का शांत आहात. तुमचा जल्लोष सुरू ठेवा टाळा सुरू ठेवा. सेमीफायनल आहे. यजमान विरुद्ध पाहुणे छानपैकी कव्हर केल्या ठिकाणी कमबॅक करतोय बंटी पाटील. चेंडूला आत घेतलं टप्पा अगदी नियंत्रित होता. धावसंख्या स्थिर 10 वर. विरेशन इथे मात्र करण्याचा प्रयत्न करतो बंटी पाटील आणि या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या सातत्याप्रमाणे आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलेल्या आहेत आणि त्याच अपेक्षा मात्र या ठिकाणी विकी स्पोर्ट कुक्षी संघाला पाहायला मिळतात. इथे मात्र चेंडू तर खूपच छान होता उडवण्याचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी मिडॉनला बीट केलं आणि चेंडू मात्र निघून जातो अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 वर. प्रति षटक 16 धावांची गरज असताना योगी सर छान स्टार्ट दिला या ठिकाणी. खरोखरच चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळते. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहेत. महेश पाटील चेंडूचा पाठलाग करतोय परंतु सेफ लँड होईल कारण ज्यावेळी तुम्ही उलट्या दिशेने जाऊन जेल टिपण्याचा प्रयत्न करता त्यावेळी तो जेल कठीण असतोय परंतु या ठिकाणी कुठे धावची संधी सुद्धा होती परंतु ती संधी बबलू पाटीलने गमावली आणि या ठिकाणी फलंदाजी तब्बल 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावांनी पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पिंपळकर संघ पाहायला मिळतोय. बिन गडी बाद 16 धावा. अगदी सरासरी हवी तशी राखली. एक गडी बाद नाहीये. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे.
प्रेक्षक संभ्रमामध्ये पडल्यात की किती जबरदस्त फाईट देतात त्या ठिकाणी पिंपळकर संघ का तो पण हो बंटी पाटील किक रिप्लाय देतोय फाईट देतोय क्लीन बॉल सुंदर वाजंत्री आपल्याला या ठिकाणी बँड पथक शहापूर याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. जी सरासरी कारवेसर हवी होती हंसिका स्पोर्ट संघाला ती सरासरी इथे मात्र गाठली आहे. कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी त्यांनी गमावला, परंतु 16 धावा स्कोर कार्डवर म्हणजे सुरुवात चांगली आहे. परंतु ही सुरुवात तुम्हाला सातत्याने शेवटपर्यंत ठेवावी लागेल आणि जर ती सुरुवात तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्हाला चांगली बॅटिंग या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मात्र करावं लागेल. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 32 धाब्यांची गरज. नक्कीच आणि इथे मोमेंटम जो मिळालाय कुक्षी संघाला तो मोमेंटम सुद्धा तुम्हाला राखून ठेवावा लागेल कारण कॉन्फिडन्स लेवल तुमचं वाढलंय. विकेटचं पतन झालंय महत्वाचं होतं. शेवटच्या चेंडूत क्लीन बॉल केलं बंटी पाटीलने आणि उत्साह निर्माण झाला. संजीवनी प्राप्त करून दिली विकी स्पोर्ट कुक्षी संघाला. पण तो सामना योगी सर तोडीस तोड होऊ पाहिलाय आपल्या मैदानामध्ये. टी फोर टॅट जसा तसा उत्तर इथे मात्र देण्याचा प्रयत्न करतोय हंसिका स्पोर्ट पिंपळकर संघ. अजून काही आपण या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहोत. मिस्टर सतीश पाटील, रुपेश पाटील, मेघनाथ सुक्रिया पाटील आणि खंडू शांताराम माली यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी चांगलं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. येणारे 12 चेंडू 32 धाब्यांची गरज आहे. कोणता संघ इंटरफेल होईल मेगा फायनलमध्ये, कारण मेगा फायनलमध्ये या अगोदर चेरोबा स्पोर्ट वाशिर संघाने धडक दिलेली आहे आणि त्या संघासमोर पाहूया कोणता संघ फाईट करेल, विकी स्पोर्ट कुक्से की हंसिका स्पोर्ट पिंपळगर. षटकाला सुरुवात करेल प्रतीक्षा एंटरप्राइजेस स्टँडकडनं मयूर पाटील. सामना करतोय सूरज जोशी. पहिला चेंडू ओव्हर पिच उठवलाय, फेकून दिलाय वाईड लॉंगनच्या बाहेर. सूरज जोशी इज ऑन फायर. षटकार बंदुकीतून गोळी निसतावे योगी सर तसा चेंडू निसटला बॅट मधून. किती सुसाट वेगाने पॅरल स्ट्रोक षटकार. पण तो प्रयत्नाला दाद दिली पाहिजे त्या ठिकाणी जो वाईडीस लॉंग ऑफ आहे. आणि बंदूक कुठली असेल AK-47 तिथून जर एखादी वेळी गोळी निघाली तर मात्र ती खूप वेगाने निघून जाते. क्षेत्ररक्षक होते पंकज पाटील, परंतु त्यांना मात्र संधी मिळाली नाही कारण त्याच्या अवकाच्या बाहेर हा झेल होता. आणि रिझल्ट जर पाहिला तर खूप चांगला पाहायला मिळतोय तो म्हणजे पिंपळकर संघासाठी 22 धावा. अतिशय चांगली स्थिती पाहतो पिंपळकर संघाची. आता मात्र हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय कारण चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. इथे मात्र करण शेलार करतोय चूक आणि मात्र ही चूक कधी कधी तुमच्या संघाला मागणी पडू शकेल. मी नेहमीच सांगतो मित्रांनो की राजकारणामध्ये एका मताला, शिक्षणामध्ये एका गुणाला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्व आहे. आणि ती एक धाव इथे मात्र खर्च केली करण शेलारने आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय ग्रामपंचायतीचे माजी विद्यमान सदस्य आणि आमचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय निलेशजी देसले साहेब. त्यांच्या समवेत आहेत ग्रामपंचायती विद्यमान सदस्य तुकारामजी फिरांगणे. या दोन्ही मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि मात्र रिकव्हरी किती छानपैकी कारवेसर पाहायला मिळते पहा. मयूर पाटील पाहिलं तर PTC मध्ये यॉर्कर किंग म्हणून त्याला संबोधला जातोय आणि त्याच प्रकारचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूत षटकार आल्यानंतर कमबॅक करून दाखवतोय. भन्नाट वेग वाईड यॉर्कर. अक्षरशः सुरेश जोशी सरप्राईज झाला. त्याची बॅट पोहोचण्याच्या आतच चेंडू पोहोचला होता विकेटच्या मागे बबलूच्या हातामध्ये. आता मात्र अगोदरच सफल होत आहे सूरज, परंतु टायमिंग प्रॉपर मात्र पाहायला मिळाला नाही. चेंडू मात्र या ठिकाणी भरपूर वेगाने येतोय. आकाश आहे त्या ठिकाणी मिस फील्ड पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र निघून जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धाबांसाठी चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वर. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा. अजून 20 धावांची नितांत गरज आहे. काय माहोल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशला फक्त चेंडू थांबवायचं होतं परंतु त्या ठिकाणी मात्र त्यांनी कुठेतरी अति घाई केली आणि चेंडू मात्र या ठिकाणी सीमेरेषे पलीकडे आपल्याला जाताना पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग करतो. या दबावाच्या स्थितीमध्ये कसं खेळायचं हे सूरजला ठाऊक आहे आणि त्याचप्रमाणे इथे मात्र बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी इथे मात्र लोअर फुलला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु शॉट फाईन लेगला मात्र चांगली फिल्डिंग पाहतोय आपण चेतन पाटीलच्या माध्यमातून. स्वतःला झोकलं त्या ठिकाणी ड्राईव्ह लगावली आणि चेंडूला मात्र स्टॉप केलं
आणि 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे. आणि पिंपळकर संघाचा एक प्लस पॉईंट असा की कारवी सर त्यांच्याकडे जास्तीत जास्त फलंदाज जे आहेत ते डाकुरी हाताचे आहेत आणि हा त्यांना नक्कीच बेनिफिट मात्र या ठिकाणी मिळू शकतोय. दरम्यान या ठिकाणी खुकसाबुरुल गावचे उद्योजक गणेशजी भुईर आणि बंटी जमदारे यांचं इथे शुभ आगमन होतोय. विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी हार्दिक स्वागत करतोय. 29 धावा, 7 चेंडू शिल्लक आहेत. हो, गुड बॉल, फॅन्टॅस्टिक टू क्रशर फ्रॉम मयूर पाटील देअर. आणि पाहता पाहता त्यात धोका आहे, संधी आहे, संधीचं सोनं झालं. अवी पाटील बाद, रन आउट. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी फेकी पाहायला मिळाली. दुसऱ्या धाबेचा कुठेतरी घातकी प्रयत्न तिथे मात्र अभि पाटील आणि सूरज जोशीने केला, परंतु आत्मघातकी ठरला कारण अभि आल्या पावली मात्र माघारी परततोय. आणि पहा अभि सुद्धा डाकुरी हाताचा फलंदाज होता, तो बाद झाल्यानंतर आता मात्र प्रीतम भोईर होतोय, तो सुद्धा डाकुरी हाताचाच बॅट्समन आहे. आता मात्र येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आम्हाला राहुल पाटील सांगतील की धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे 18 धावा. 6-18. काही मिस फिल्डिंग वगळता नकच चांगला कमबॅक केलाय नक्की या ठिकाणी पाहू शकतो आपण विकी स्पोर्ट कुकसे संघाने. आणि सिरताज सरांचं आगमन झालंय. वेलकम सिरताज भाई. नक्कीच ए टीम आहेत खास करून विकी स्पोर्ट कुकसे संघासाठी. 6 चेंडू विजयासाठी 18 धाब्यांची गरज. शेवटचं षटक शिल्लक आहे. बबलू पाटीलने आता मात्र स्वतःवर जबाबदारी स्वीकारली आहे कारण बबलू पाटीलला माहिती आहे की ही मॅच फार इम्पॉर्टंट, आपल्याला अंतिम सामना खेळायचा असेल तर मात्र 6 चेंडूमध्ये मात्र 18 धाबांचं संरक्षण मात्र या ठिकाणी करावं लागेल. परंतु एका बाजूला जर पाहिलं सूरज जोशी चांगला टचमध्ये आहे, त्याच्या बॅटमधून अनेक असे आपल्याला मोठमोठे फटके पाहायला मिळालेले आहेत. तर हा विजय जर या ठिकाणी संपन्न करायचा असेल पिंपळकर संघाला तर सूरजला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मात्र टिकून राहावं लागेल. आणि विकी स्पोर्ट कुकसे संघाला सामना जिंकायचा असेल तर सूरज जोशी जो नावाचा अडथळा आहे तो दूर करावा लागेल. ॲब्सोल्युटली राईट. अगदी तुमच्या मताची सहमत आहे योगी सर की जी भिंत आहे जय पराजय मली ती म्हणजे कुकसे गावासाठी भिंत आहे, ती म्हणजे सूरज जोशी. आणि सूरज जोशीला जर विजय प्राप्त करत असेल तर त्याला नक्कीच तंबू काढून उभं राहावं लागेल, मैदान सोडून चालणार नाही. चला खेळ सुरू करा कारण यानंतर अजून एक आम्हाला मेगा फायनलची मॅच खेळवायची आहे. कारण चिरोबासूर वाशिर संघ सुद्धा मात्र या ठिकाणी पूर्णपणे सज्ज आहे, अभ्यास करतो या सामन्यामध्ये कारण कोणता संघ आमच्या समोर मात्र या ठिकाणी येईल. 6 चेंडू विजयासाठी 18 धाब्यांची गरज. रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांना. पहिला चेंडू यॉर्कर लेंथ पद्धतीचा होता, चेंडू हवेत करण शेलार आहेत लॉंग ऑनला आणि जो अडथळा होता तो निर्माण दूर केला आणि सूरजला आता मात्र माघारी परतावं लागेल. थँक्यू बँड पथक. जो झेल इथे मात्र समाप्त केलाय करण शेलारने आणि त्या झेलसाठी शिरताज भाई याचकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. एटीएम कार्ड पुन्हा एकदा ऑन होतोय. येणारी आता मात्र 5 चेंडू शिल्लक विजयासाठी अजूनही 18 धाब्यांची गरज. आणि आमचे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना सायनाथ श्रीपत पाटील यांना सुद्धा एकनाथजी देव पाटील याचकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जातोय. धावसंख्या आहे या ठिकाणी स्थिर 30 वर. अजून 18 धावांची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. फास्ट केला. येस फास्ट या मैदान. प्लीज प्लीज बबलू पाटील तुम्ही सुद्धा कॉपरेट करायचं आहे कारण यानंतर आम्हाला सुद्धा एक मेगा फायनलची मॅच खेळवायची आहे. 5 चेंडू 18 धाब्यांची गरज असताना मात्र या ठिकाणी नवीन बॅट्समन पाहतोय आपण मैदानावर सुहास. सुरेख चेंडूची फेकी या ठिकाणी पाहिलं तर थोडीशी या ठिकाणी बॅकफुटला गेले होते प्रीतम भोईर आणि मात्र व्हाईट लाईनवर मारले तर अगदी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू बबलू पाटीलकडनं पाहायला मिळाला. आणि 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर आता मात्र या ठिकाणी डुअर डास तिथे पाहायला मिळतोय, ते म्हणजे पिंपळकर संघासाठी. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 18 धाब्यांची गरज. अजून एक चांगला चेंडू आणि असं वाटतं की आता मात्र कुठेतरी या सामन्यावर पूर्णपणे पकड निर्माण केली आहे कारवे सर, ते म्हणजे विकी स्पोर्ट कुकसे संघाने. आणि योगी इशारा करतो की तयारी करतो, मी फायनलची तयारी करा. कॉन्फिडेंटली सांगतोय तयारी करा. एकेकडे असं सांगतो का स्वतः आयोजक सुद्धा आहे, आपल्या सूचना देतोय तयारी करा फायनलसाठी. ओके 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 3 षटकारांची गरज, 18 धाब्यांची गरज विकी स्पोर्ट कुकसे संघाला. का एक वेळ आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती सूरज जोशीने, परंतु ती सुरुवात शेवटच्या क्षणापर्यंत मात्र तो टिकून ठेवू शकला नाही. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये प्रीतम भोईर ज्या ठिकाणी संघर्ष करतोय. ओव्हर पिच ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेटला पंकज पाटीलकडे झेल होतो ड्रॉप. 2 धावेचा प्रयत्न आणि मात्र तो प्रयत्न सफल होणार नाही कारण सुहास हा बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय धावचीच्या स्वरूपात.
थँक्यू डीजे, थँक्यू बँड पथक. चेसिंग कंपल्सरी आहे. सामना जर टाय झाला Yes, तर yes, ज्या chasing is the compulsory. Yes, yes, yes. संघाने प्रथम बॅटिंग केली आहे त्या संघाला आम्ही विजय घोषित करू. आणि आता मात्र समीकरण जर पाहिलं आपण तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 17 धाब्यांची गरज. बबलू पुन्हा एकदा मात्र मार्कस होईल. हा चेंडू पाहिला तर खूप वेगवान आणि मात्र डाबी स्टिक उद्ध्वस्त केलेली आहे. अजून एक धक्का इथं मात्र पाहायला मिळतोय. थँक्यू. ओम चोरोबा स्पोर्ट वाशिर संघाला विनंती करतो की आपण अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आणि प्रमोदजी पाटील याचकडे सायना श्रीपत पाटीलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक एक पाऊल दूर. अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी आपण पाहू शकता आपण विकी स्पोर्ट कुकचे संघाला आणि सायनासाठी श्रीताजबाई याचकडे सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. क्या बात आहे साई. फटका तर खूपच छान पाहायला मिळतो परंतु हवेत आणि मात्र झेल टिपला मयूर पाटीलने. आणि विकी स्पोर्ट कुकचे संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू थँक्यू बँड पथक.